जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 5वा. मंत्रांचा समास 7वा. बद्ध लक्षण. श्रीराम समर्थ. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोली जेती. चर व अचर, चेतना व जड. सृष्टीमध्ये अब्जावधी जीव माणसे आहेत. त्यांचे प्रकार मात्र चारच आहेत असे सांगतात. एक तयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्ष साधक जान, चौथा सिद्ध. ते चार प्रकार कोणते ते ऐका. बद्ध मुमुक्ष साधक व चौथा म्हणजे सिद्ध. या विरहित काही चराचरी पाचवा नाही. आता असो हे सर्वही विशद करू. या चार प्रकारांपेक्षा या चराचर सृष्टीत पाचवा प्रकार नाही. आता त्यांचे स्पष्टीकरण करू. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षांचे लक्षण, साधक सिद्ध ओळखन कैसी जाणावी. बद्ध कोणाला म्हणावे, मुमुक्ष लक्षण कोणते, साधकाची अवस्था व सिद्धांची ओळख कशी करून घ्यावी हे समर्थ सांगतात. श्रोती व्हावे सावध. प्रस्तुत ऐका बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. श्रोत्यांनी सावधपणे आता बद्ध कोणाला म्हणावे ते समजून घ्यावे. मुमुक्ष साधन सिद्धांची लक्षणे पुढील समासात सांगितली आहेत. आता बद्ध जो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा. चक्षुविण दाही दिशा शून्याकार. आंधळ्याने डोळे नसल्यामुळे दाही दिशांना अंधकार भरलेला पहावा, तसा हा बद्ध सगळीकडे अविद्यारूपी अंधारच भरलेला पाहतो. भक्त ज्ञाते तापसी, योगी वीतरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. कोणी भक्त ज्ञानी तपस्वी योगी विरक्त संन्यासी इत्यादी समोर आले तरी हा बघणार नाही. न दिसे नेने कर्मा कर्म, न दिसे नेने धर्मा धर्म, न दिसे नेने सुगम परमार्थ पंथ. विहित कर्म व निषिद्ध कर्म, धर्म व अधर्म इकडे तो ढुंकूनही पाहत नाही व ते जाणीतही नाही. परमार्थ मार्ग सोपा असूनही तो त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तयास न दिसे सत्शास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. वेद संत संगत, दान देण्यास योग्य व्यक्ती व पवित्र असलेला मोक्षमार्ग त्याला दिसतच नाही. न कडे सारासार विचार, न कडे स्वधर्म आचार, न कडे कैसा परोपकार दान पुण्य. सार व असार यांचा विचार, स्वधर्माचे आचरण, परोपकार, दान पुण्य इत्यादींची त्याला दादही नसते. नाही पोटी भूतदया, नाही सुचिस्मत काया, नाही जनाशी निववाया वचन मृद. भूतमात्रांविषयी दया, शरीराचे पावित्र्य, इतरांना दिलासा देणारी वाणी यांचा मागमूस नसतो. न कडे भक्ती, न कडे ज्ञान, न कडे वैराग्य, न कडे ध्यान, न कडे मोक्ष, न कडे साधन या नाव बद्ध. भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष, साधन इत्यादी शब्द सुद्धा त्याला वर्ज्य असतात. न कडे देव निश्चयात्मक, न कडे संतांचा विवेक, न कडे मायेचे कौतुक या नाव बद्ध. देव ही संकल्पना, संतांचा विवेक युक्त उपदेश व मायेचा भुलवणारा प्रभाव याची कल्पनाही नसते. न कडे परमार्थाची खून, न कडे अध्यात्म निरूपण, न कडे आपणासी आपण या नाव बद्ध. मोक्षांचे वर्म, अध्यात्म चर्चा व मी कोण आहे याचा त्याला अंदाजही लागत नाही. न कडे जीवांचे जन्ममूळ, न कडे साधनांचे कड, न कडे साधनांचे फळ, न कडे तत्वता केवळ या नाव बद्ध. जीवाचे जन्म, मूळ, साधनेचे फळ आणि केवळ शुद्ध ब्रह्म हे कळत नाही. न कडे
कैसे ते बंधन न कळे मुक्तींचे लक्षण न कळे वस्तू विलक्षण या नाव बद्ध मायेचे बंधन मोक्षांचे लक्षण व नाना रूप नाम रूप पलीकडील ब्रह्म याशिवाय पूर्ण अज्ञानी असतो. न कळे शास्त्रात बोलिला न कळे निज स्वार्थ आपुला न कळे संकल्पे बांधला या नाव बद्ध. कोणी समजावून सांगितलेला शास्त्रार्थ आपले शाश्वत हित स्वतःवरील संकल्पनांचे बंधन हे ज्याला जराही उमगत नाही, जयाशी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धांचे लक्षण. तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही, तीर्थ व्रत दान पुण्य इत्यादिकांचा विचारही करीत नाही व आत्मज्ञान कशाशी खातात हेही ठाऊक नसणे ही बद्धांची मुख्य लक्षणे आहेत. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही या नाव बद्ध. दया, करुणा, नम्रता, मित्रता, शांती आणि क्षमा या गुणांचा अभाव असतो तो बद्धच होय. जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे बहुसाल कुलक्षणे या नाव बद्ध. जेथे ज्ञानाचा पत्ताच नसतो तिथे ज्ञानाची लक्षणे कशी सापडणार. उलट कुलक्षणांनी भरलेला तो बद्ध नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परम संतोष. बाष्कळपणाचा हव्यास या नाव बद्ध. नाना प्रकारे निषिद्ध वर्तन करण्यात भूषण वाटणे व बेताल वागण्याचा सोस असणे हीच बुद्ध लक्षणे आहेत. बहुकाम, बहुक्रोध, बहुगर्व, बहुमद, बहुद्वंद्व, बहुखेद या नाव बद्ध. बहुदर्प, बहुदंभ, बहुविषय, बहुलोभ, बहुकर्कश, बहुअशुभ या नाव बद्ध. बहुग्रामणी, बहुमत्सर, बहुअसूया तिरस्कार, बहुपापी, बहुविकार या नाव बद्ध. बहु अभिमान, बहुताठा, बहु अहंकार, बहुफाटा, बहु कुकर्माचा साठा या नाव बद्ध. बहु कापट्य वाद विवाद, बहु कुतर्क भेदाभेद, बहु क्रूर कृपा मंद या नाव बद्ध. बहु निंदा, बहु द्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहु प्रकारीचे दोष या नाव बद्ध. बहु भ्रष्ट अनाचार, बहु नष्ट एंककार, बहु अनित्य अविचार या नाव बद्ध. बहु निष्ठुर, बहु घातकी, बहु हत्यारा, बहु पातकी, तपिड कुविद्या अनेकी या नाव बद्ध. बहु दुराशा, बहु स्वार्थी, बहु कलह, बहु अनर्थी, बहु डाईक दुर्मती या नाव बद्ध. बहु कल्पना, बहु कामना, बहु तृणा, बहु वासना, बहु ममता, बहु भावना या नाव बद्ध. बहु विकल्पी, बहु विषादी, बहु मूर्ख, बहु संबंधी, बहु प्रपंची, बहु उपाधी या नाव बद्ध. बहु वाचाळ, बहु पाषांडी, बहु दुर्जन, बहु थोतांडी, बहु पैशून्य, बहु खोडी या नाव बद्ध. बहु अभाव, बहु भ्रम, बहु भ्रांती, बहु तम, बहु विक्षेप, बहु विराम या नाव बद्ध. बहु कृपण, बहु खदस्ती, बहु आदखणा, बहु मस्ती, बहु असक्रिया व्यस्ती या नाव बद्ध. समर्थ सांगतात काम, संताप, गर्व, उन्मत्तपणा, मनातील द्वंद्वे, दुःख, दर्प, दंभ, विषयासक्ती, लोभ, कर्कशपणा, अशुभ विचार, गावगुंडी, मत्सर, असूया, तिरस्कार, पाप, विकार, अभिमान, गर्व, अहंकार, विस्कळीत विचार, पापे, कपट, वादविवाद, कुतर्क, पक्षपात, कौर्य, कृपेचा अभाव, निंदा, द्वेष, अधर्म, अभिलाषा, अनेक द्वेष, भ्रष्टता, अनाचार, घातकी, सबगोलंगकार, चंचल, अविचारी, निष्ठुर, घातकी, खुनी, पापी, तापट, जारणादी, कुविद्या, अति आशा, स्वार्थ, भांडखोर, अनर्थकारी, डूक धरणारा, कुबुद्धी, शेक, महमंदी, इच्छा, अनिवार, हव्यास,
भोगवासना, ममत्व, अनियंत्रित भावना, विकल्प, विषाद, मूर्ख, अखंड घोळक्यात राहणे, प्रपंचासक्त, उपद्व्यापी, बडबड्या, पाखंडी मताचा, दुर्जन, थोतांड करणारा, दोषदृष्टी, खोडकर, दरिद्र, भ्रमिष्ठ, संशयी, तपोगुणी, चंचल, झोपाडू, कृपण, खादाळ, दुर्लक्ष करणे, उन्मत्तपणा, वाईट वागणूक व जनरीतीला सोडून वागणे, परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वय समाधान या नावबद्ध परमार्थशास्त्रांचा गंध नसणे, जगातील उलाढालींची बित्तम बातमी असणे व समाधानाचा वाराही न लागणे ही बद्धाची लक्षणे आहेत. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नावबद्ध अध्यात्मशास्त्राविषयी तुच्छता, कुटुंब व्यवसाय, राजकारण, अफवा इत्यादिकांची अति गोडी व संसाराच्या ओझ्याखाली दडपलेला तो बद्ध. संत संघाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली बेडी या नावबद्ध. संतांपासून दूर राहून प्रसंगी त्यांची निंदा किंवा टवाळी करण्याची आवड व मी देह या सहज निश्चयाने बांधला गेलेला तो बद्ध. हाती द्रव्यांची जपमाळा, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगांचा दुष्काळ या नावबद्ध. पैसे मिळवण्याचा हव्यास, स्त्रियांच्या संगतीस हपापलेला व संत संघाचे नाव न काढणारा तो बद्ध. नेत्री द्रव्य दारा पहावी, श्रवणी द्रव्य धारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी या नावबद्ध. डोळ्यांनी श्री व धन पाहावे, कानांनी त्यांच्याविषयी ऐकावे व मनात त्यांनीच ठाण मांडून असावे. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण द्रव्य दारेचे करी भजन या नावबद्ध. शरीर वाणी मन चित्त वित्त जीव व प्राण या सर्वांचे स्त्री किंवा पुरुष व संपत्तीसाठी समर्पण करणारा तो बद्ध. इंद्रिय करून निश्चळ, चंचल होऊ नेदी पड, द्रव्य दारेसी लावी सकड या नावबद्ध. सर्व इंद्रियांना एक करून दुसरीकडे ढुंकूनही न पाहता स्त्री व धनामध्ये आसक्त राहणारा, द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकड स्वार्थ म्हणे तो बद्ध. त्यांची तीर्थस्थाने परमार्थ स्वार्थ इत्यादी सर्व द्रव्य व स्त्रीमध्ये एकवटलेला असते. व्यर्थ जाऊ नेदी काढ, संसार चिंता सर्व काढ, कथा वार्ता तेची सकळ या नावबद्ध. एक लक्षणही फुकट न जाऊ देता संसाराविषयीच ऐकतो, त्याविषयी बोलून त्यांचीच अखंड चिंता वाहणारा, नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखांचे संसर्ग करी परमार्थाचा त्याग या नावबद्ध. अनेक काळजांनी त्रासून सतत प्रपंचातील अडचणीत मन गुंतवून पडल्याने परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो तो बद्ध. घटिका पड निमिषभरी, दुश्चित्त नव्हता अंतरी, सर्व काळ ध्यान करी, द्रव्यदारा प्रपंचाचे, तास तासाची मिनिटे व मिनिटांचे सेकंद यात सतत प्रपंच व द्रव्य व स्त्रीचे अनुसंधान करणारा तो बद्ध. तीर्थयात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र जप पूजा ध्यान सर्व ही द्रव्यदारा, द्रव्य व स्त्रीमध्येच त्याची तीर्थे यात्रा दान पुण्य भक्ती हरिकथा प्रवचन मंत्र पूजा जप ध्यान सामावलेली असतात. जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. जागेपणी स्वप्नात दिवसा व रात्री पंच विषयांचा ध्यास लागून क्षणभरही उसंत न मिळणारा तो बद्ध. ऐसे बद्धांचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण, एकतेही ओळखन पुढिले समासी, अशी ही बहु असलेली बद्धांची लक्षणे
मुमुक्षत्व प्राप्त झाले असता हळूहळू बदलतात, त्या संबंधी पुढील समासात ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षणाम समास 7वा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील बद्ध लक्षण नावाचा 7वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.